नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे। मित्रांनो, आपल्याला पैसे लागतात परंतु आपण ठेवत नाही। आपल्याला हे चूक आहे असं वाटत नाही जोपर्यंत आपण पैसे कमवतो तोपर्यंत। आता पैसे कमवायचा एक पिरियड असतो, 20-25 नंतर आपण पैसे कमवायला लागतो आणि 60 वर्षापर्यंत हे मॅक्झिमम पिरियड झाला। परंतु ह्याच्यामध्ये असा काही काळ असतो की आपलं उत्पन्न बंद पडतं। ते कधी बंद पडणार आहे, स्लो होणार आहे इन्कम, हे आपल्याला माहिती नाही। कारण माणूस हा नैसर्गिक आहे, संकटही कृत्रिम येतात आणि भविष्यात काय घडणार आहे माहिती नाही। ह्याचा जर अंदाज घेऊन जर प्लॅनिंग नाही केलं तर आपल्याला 100% नुकसान झाल्याशिवाय राहत नाही। मित्रांनो, आता बघा, तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा, बऱ्याच लोकांना ट्रीटमेंटसाठी पैसे नसतात, मग सरकारी दवाखान्यात जावं लागतं। काही वेळेस तिथं काही सोय नसेल तर आपल्याला कर्ज काढावं लागतं आणि जरी पेशंट दुरुस्त होऊन आला तरी त्याला मानसिक त्रास होतो पैसे गेल्याचा आणि सगळं कळायला लागतं। कारण आम्ही प्रत्येक व्यक्तीला जे पात्र आहेत इन्शुरन्स घेण्यासाठी त्यांच्यासाठी आम्ही फोन करतो, फॉलोअप घेतो, परंतु आम्हाला ते नकार देतात, रिजेक्ट करतात। मित्रांनो, आम्हाला रिजेक्ट करत नाही, तुम्हालाच रिजेक्ट करताय, फक्त वेळ आलेली नाही। जसं आवाळ टेकल्यासारखं वाटतं, टेकले का? हा भ्रम आहे, हा डोळ्याला झालेला धोका आहे, अविश्वास आहे। आणि ज्यावेळेस आपल्याला जिथं टेकलं दिसतं तिथं तुम्ही जाऊन बघा, टेकलेलं कुठंच नाही आवाळ। जसं बड्डे आपण साजरा करतो, बड्डे नाही, तुमच्या जीवनातला एक दिवस कमी झालेला आहे आणि तुम्ही खुशाल साजरे करता। मित्रांनो, ज्ञान आणि अज्ञान हा फरक मोठा आहे। अज्ञानापोटी, अंधश्रद्धेपोटी आणि चुकीच्या गोष्टी करूनच माणूस बर्बाद होतो। माणसाला कुणी बर्बाद करायची गरज नाही, स्वतःच्या कर्मानं, स्वतःच्या विचारानं, सांगून, ऐकून, माहिती होऊन माणूस बर्बाद होतो आणि शेवटी तुम्हाला कुणी वाचवणार नाही। या पृथ्वीवर तुम्हाला वाचवण्यासाठी कुणाचा जन्म झालेला नाही मित्रांनो, फक्त दरीत घालण्यासाठी झालेला आहे। कारण ज्याला पैसे नाहीत त्याला व्याजानं पैसे दिले जातात, व्याजानंसुद्धा पैसे मिळत नाहीत। बँका देतात का व्याजानं पैसे? एखादा रिटायर झालेल्या व्यक्तीला देतात का? म्हणजे सगळे तुमचे सपोर्ट तुमच्या हाताने निघून जातात मित्रांनो। आताच्या कलियुगामध्ये तर हे प्रमाण खूप वाढलेलं आहे। आता ज्या गुंतवणुकीमध्ये तुम्हाला कसलाच सपोर्ट नाही, आधार नाही, अशी गुंतवणूक केली जाते SIP, म्युच्युअल फंड। वाईट गुंतवणूक नसते मित्रांनो, परंतु त्या गुंतवणुकीमध्ये गॅरंटीच नाही, तुमचे कॅपिटलसुद्धा मिळायची गॅरंटी नाही। आणि कुठे तर जुने आकडे असतात, मार्केट जे वाढलेलं असते, ग्रोईंग झालं, ते आकडे धरून आपण ते प्लॅनिंग करतो। मित्रांनो, प्लॅनिंग करू नये असं नाही, परंतु बेसिक आहे ना, आपल्याला गॅरंटेड प्लॅनिंग पहिलं करा, नंतर बाकीच्या गोष्टी करा। चुकीचा क्रम लावला तर काय होईल, आपलं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही आणि उशिरा करून काही उपयोग होणार नाही। अधिक माहितीसाठी मला फोन करा। माझा मोबाईल नंबर 9890468671। हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562 पवार बाळासाहेब। ओके, थँक्यू।